हॅलो मित्रांनो, माझं नाव रोहित आणि अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत बोरिवली नॅशनल पार्कमध्ये. तर आज इकडे होणार आहे फुल धमाल, कारण आम्ही आज तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवणार आहे की काय काय कसं कसं आहे. तर चला न थांबता या ट्रेक नाही बोलणार, पण जे पण आहे त्याला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा इकडचा तळाव, त्याच्यामध्ये नौका विहार बोटिंग चालते. बट आता पावसामुळे सीन असा आला आहे की पाणी एकदम खाली, म्हणजे फुल भरलेलं असतं आहे. बट आता काहीच नाही, कसा स्कॅम झाला आहे. आणि आपले मित्र परिवार बघतायत. उमगर मासे आहेत काय, फुल क्रिस्टल क्लिअर पाणी करून ठेवलं आहे. बट चला जाऊया आता पुढे, कारण आपल्याला खूप जास्त पुढे जायचं आहे अजून. तर मित्रांनो, आता जरा मॅप बघून घेऊया आपण कुठे आहोत आणि कसं काय. तर इकडे बघा, हा आहे सफारी तिकीट खिडकी, म्हणजे इकडे. त्यानंतर हे काहीतरी ऑर्किडियम आहे, ते पण बघूया, आणि सुगंधी गार्डन. तर आपण आता आहोत, असा काही मॅप आहे आपल्याला. आता इथे जायचं आहे, कुठे जायचं आहे या स्पॉटला. तर आपण इथे ह्या स्पॉटला चालत जाणार आहोत. आणि आता आपण कुठे आहेत, इकडे कुठेतरी आहेत. इथे नाही, इथे पण नाही. अरे आपण कुठे आहेत, इथे. तर एवढे सगळे पॉईंट आहे, आणि चला जाऊया आता. मग निघूया पुढच्या प्रवासासाठी. आता खूप हिरवा निसर्ग हा भोवतीने, माकडे आहेत माझ्यासोबतीने. चला. तर मित्रांनो, आता अजून एका खूप छान ठिकाणी आलो आहे मी. त्याचं नाव आहे कॅट ओरिएंटेशन सेंटर. माझं थोडंसं इंग्लिश कच्चं आहे. आणि हे बघा काय एंट्री आहे. हे जरा असे इकडचे पर्यटक आले इकडे, माकडं. चला आता आतमध्ये जाऊया, आणि आतमधला दाखवतो तुम्हाला सीन कसं आहे, कारण खूप छान आहे. पण आम्ही खूप वेळा आलो इकडे. तर जसं तुम्ही गेटमधून आतमध्ये येता, तुम्हाला दिसतात चित्ता साहेब, त्यानंतर दिसतात वाघ साहेब, आणि हे बघा बाई, हे काहीतरी इकडे नका पंजा आहे, पंजा पकडा. वाघ मस्त, म्हणजे असं सगळं कॅटबद्दल दाखवलं आहे. आणि इकडे असा आपला बघिरा नाही बोलू शकतो, याचं नाव काय, सिम्बा द बॉय, सिम्बा द लायन किंग, आपला मुफासा द बच्ची. आणि इकडे याला काय बोलू शकता, हो कायची, हो हा बघा ओंकार आहे बघ. इकडे हे वाघ आपला चाललेला आहे. ही दाखव. हो, डुक्कर काय वाटतं तुला डुकराला बघून? कुत्रा नाही, कुत्रा आहे. हा, मग तेच ना, डुकराला बघून काय वाटतं. म्हणजे आपला वाघ, आणि इथे आपल्या डुकराचे शिकार. आता आपल्याला जायचं आहे वरच्या साईडला, आणि हे बघा काय व्ह्यू आहे. आता आपण जाऊया तिथून. असं वरती जायला गेट आहे, तिथून असं वरती जायचं, आणि मग वरचं तुम्हाला दाखवतो. बघिरा, हे ओंकारीचं नाव काय, बघिराच असतं ना, मोगलीच्या मित्राचं नाव. हा आपला बघिरा. त्याला इंट्रोड्यूस कर जरा. हो, मोगली आणि बघिराची फायनली भेट झाली. आणि हा स्नो लेपर्ड, आणि तिचा बच्चा, आणि तिची मम्मी स्नो लेपर्ड. स्नो थोडंसं जरा हे झालं आहे आता, आधी मोठं होतं, आता छोटं झालं आहे. आणि हे बघ, शिकार करतात लोक, तर कृपया करून अशी यांची शिकार नाही नको. तर मित्रांनो, फायनली पाऊस पण आला आहे. पावसात बोरिवली नॅशनल पार्क फिरायला वेगळी मजा असते. आणि ही बघा, इथून जे नदी वाहते त्याला पण आता पाणी साठलं आहे. आणि आता आम्ही छत्री घेऊन चाललो होतो या रस्त्याने पुढे, कारण वरती या रस्ता सरळ जातो आपल्या कानेरी केवजवळ. तर चला तुम्हाला हे दाखवतो, थांबा. असा काही व्ह्यू आहे. तर चला आता वरती जाऊया, कारण मोबाईल आता दिसतोय आपला समोर जाऊन. छत्री काढायचा कॅरम चालला आहे. तर मित्रांनो, अजून एक पॉईंट आलेला आहे, कॅक्टस गार्डन. तर चला ते आता एक्सप्लोर करूया. जवळजवळ 2 किलोमीटर लांब आहे, 1.5 किलोमीटर आम्ही चालून झालो आहे. आणि आता कॅक्टस गार्डनमध्ये आपली एंट्री करूया, कारण पाऊस खूप जास्त आहे आणि थोडंसं चिखल पण आहे. तर अगला कॅमेरा चालू करूया. तर येताच आपल्याला काही दिसत नाही. हां, इकडे दिसलं ना, हे बघा कॅक्टस गार्डन. जिकडे सगळं निवडुंगाची झाडं लावलेली आहेत. हे बघा चांद्री. इथे तर फुल एकदम खूप जास्त आहे तिथे. आणि हे ते छोटे छोटे कॅक्टस मग दिसायला खूप छान आहेत, आपण काटेरी आहेत. आणि इथून तिकडे समोर पण आहेत कॅक्टस. तर चला आता अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे कानेरी केवला, कारण तिकडे गेल्यावर तिकडनं एक वेगळाच व्ह्यू भेटतो. आणि अजून आहे जरा 6-1 किलोमीटर चालायचं. तर फायनली मित्रांनो, मका घेतला आहे आम्ही. आणि आता खात आपल्या वाटेला परत एकदा चालू झालं आहे, कारण
पुढे अजून आम्हाला खूप जायचं आहे. पाऊस बघा आणि इकडचं वातावरण बघा, एक नंबर. थांबा ओमकारला जरा टेस्ट करू द्यायला. हां कसं आहे. आणि हे बघा हे मनी हेस्ट चाललंय इथं फूड हेस्ट. तिकडे हे बघा इकडे असं असतं ना आणि इथे असं नाही खायचं. हा एक नंबर काम 25 ओमकार. आणि चला ही समोर तो कुठचा प्राणी आहे. हरण. कोणता प्राणी आहे तो. हळू चला, धावू नका. हरिण द स्पॉटेड. हरणाचाच प्रकार आहे. तर चला पुढे जाऊया आता. जरा इथे जरा डबकी वगैरे आहेत आणि आपल्या ह्या मित्र प्राण्यांना घेऊन पुढचा प्रवास चालू. तर मित्रांनो फायनली एक वॉटर क्रॉसिंग भेटलेली आहे. नदी बोलू शकता, एक छोटीशी नदी आहे. तर आता तीच एक्सप्लोर करण्यामध्ये जंगलात जातो आहे. म्हणजे पावसाळ्यात ना बोरवली एक वेगळाच दिसतो. तर चला आता इथून असं आपल्याला जायचं आहे साईडला. आणि मग तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसा सीन आहे. जरा पाऊस पण आला आहे, कोणी छत्री सांभाळा थोडासा टेन्शन आहे. बट चला आता इकडे खाली नदी आहे. तर चला गाईस. इनमडे गावंद के इंड वंद का इंड वंद वंदला इल्ल वंद का इनमडे गावंद काजी. चला गाईस एक नंबर पाऊस पडतोय आणि मंजुमल बॉयस. ओ भाई साहब फुल डेंजर वातावरण आहे. छत्री किंग आम्ही सगळे. किंजल बाहेर थांबले आमचा बचाव करण्यासाठी आणि आम्ही डायरेक्ट खाली. समोर पण आहे तिकडे बघ. आणि इथून अशी थोडीशी क्रॉसिंग आहे, वरतून रस्ता आहे. जरा पाय वगैरे धुवून घेऊया. पावसात यायचं असेल तर यार बोरिवलीला येऊ शकता तुम्ही. खूप छान वातावरण होतं आणि पाणी बघा इथून असं. हा पाऊस जरासा डोक्याला त्रास देतोय बघा. वातावरण काम 25 आणि हे तिकडे असं वाहत पुढे जातं. तर मित्रांनो अजून एक जागा भेटली. इथे पूर्ण रिकामी आहे. रस्त्यावरनं सरळ येता राईट घ्यायचं आहे. आणि चला गाईस ही तर भाई एकदम खतरनाक जागा आहे. पाणी जरासं कमी आहे. हां चला. मासे वगैरे भेटले असतं ना मित्रांनो मजाच मजा. पण इकडे जरा फाईन वगैरे आहेत. तर कृपया करून आपल्या ह्याच्यात राहावा, म्हणजे कसं निसर्गाला काही धोका होणार नाही. हे बघा खूप छान जागा आहे. आणि इकडनं असा काही व्ह्यू का भारी आहे ना. ओंकार हीच ती वॉटर क्रॉसिंग तुला बोललो ना मी. ओ हो चल जरा हातपाय धुवून घेऊया. तर चला मित्रांनो खाली जाऊया. सो गाइस फाइनली और एक व्यू. ओमकार द बच्ची मैन यहाँ पे. ओमकार काय करतो का? ओमकार हाँ क्रिस्टल क्लियर पानी पी भी सकता है तू. रुको जरा 2 मिनट यहाँ पे उसको पीने दो. मैं वहाँ से ज़रा सा आता हूँ. शी घाणेरडा आहे. नहीं ओमकार तेरे साथ ऐसा नहीं. बट गाइस सही में व्यू बहुत अच्छा है वाला. तो ज़रूर विजिट करें बोरिवली नेशनल पार्क इन मानसून. क्योंकि अगर धूप में आते हो, उनाड़ा में आते हो तुम लोग, तो बहुत ज़्यादा यहाँ पे कुछ भी नहीं देखने मिलेगा. बट अगर पावसाड़ा में आते हो तो सब ऐसा नदीच नदी, हर जगह नदी. तो चलिए थोड़ा सा अब मैं मेरे दोस्त का फ़ोन लेके उसमें से थोड़ा सा आपको अंडर वाटर दिखाता हूँ. तो थोड़ा सा उबा आएगा बट देख लेना अच्छा खासा रहेगा. अभी चलो अंडर वाटर एक्सपीरियंस. तर मित्रांनो फायनली ऊन आलंय आणि हा रस्ता काही संपेना. फक्त 1 किलोमीटर लांब अजून बाकी आहे. मग त्याचं हेच आहे ना, हे बघा. कुठेतरी लागली पाहिजे म्हणून आज मागे राखली. आणि आता चला कंटिन्यू करूया पुढच्या रस्त्याला. तर मित्रांनो 5 किलोमीटर कंप्लीट झाले चालायचं. आणि आता एक असा एक पॉईंट आलाय की डायरेक्ट समोर आपल्याला गुफा दिसते. ती समोरची वरची आहे. आता कटप्पा इथून आता वरती गेल्यावर तुम्हाला समजेल. आणि इकडे तो काहीतरी करायला गेला ओमकार.
आणि इथून मग असा वरती जायचं आपल्याला. लय मजा येणार आहे आता वरती गेल्यावर. बॉटल पण आहे तुझी माहिती आहे ना. तर मित्रांनो फायनली तिकीट काढून झाले. पर पर्सन 25 आणि टोटल झाले 100. आणि आता इकडनं केव सुरू झाले. इथे काय बृहउद्देशीय काहीतरी आहे सभागृह. आणि इथून स्टाफ काउंटर खाली इथे गेल्यावर कॅन्टीन आहे. आणि वर आता आपले केव. चला वरती जाऊया. तर गाईस पहिल्या गुफेत आलो आहे. आणि आतून बघा कसं आहे. आणि याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात वरती जायचं आहे. फुल अंधार आहे. अंधार बघ. तर मित्रांनो ही आहे आम्ही एक्सप्लोअर केली पहिली गुफा, जी आहे लेणी क्रमांक 3 आणि 4. इथे छोटी पण एक आहे आणि ती डायरेक्ट इथं कनेक्ट करते अशी. आणि अशी काही दिसते. तर चला आता पुढून जायला रस्ता आहे. इथून डायरेक्ट जायला वरती आहे आणि समोरून पण जायचं आहे. तर चला यांना घेऊन आता जाऊया. फायनली असा काही व्ह्यू दिसतो इथून. आणि समोर बघा नदीसारखं वाहत आहे. समोर पाऊस येतो आहे आणि खाली एकदम घसरदार आहे. तर हे आहे जंगल बोरवलीचं. तर आता जाऊया आपण वरती आणि जेवून घेऊया आधी गुफेत जाऊन. तर मित्रांनो खूप जास्त पाऊस आला आहे. इथे असा ओढा वाहतो आहे. तर आपल्याला अशा एका गुफा शोधायची आहे आणि त्याच्यात जरा टिफिन वगैरे खायचं आहे. तर आता इथे उन्हाळ्यात तर काय नसता, बट तुम्ही ब्लॉग बघू शकता आमचा परत एकदा जेव्हा उन्हाळ्यात जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा. आणि आता जरासा रेस्ट करतो इथे. मित्रांनो इथं पाणी बघा. ओ भाई इथून असं खाली तिथपर्यंत. हो भाई वॉटर क्रॉसिंग करतायत. हो बघा. ओ भाई सर इथून असं पाणी येतं त्याच्यात वाहतं आणि तिथून वरतून येतं. हे बघा. आणि आता इथून असं वरती जायचं आहे. आम्ही छोटीशी एक गुफा शोधतो जिथे आम्ही टिफिन खाऊ शकतो. आणि बॅक कॅमेरा तर बिलकुल चालू नाही करत. पाऊस खूप जोरात आला आहे आणि हेच आम्ही अपेक्षा केली होती. ओ माय गॉड फायनली आपलं घर आलेलं आहे. तर मित्रांनो भरमसाठ पाऊस आणि त्यात आता आम्ही पोचलो येतो गुफेमध्ये. कारण गुफेचा आसरा घ्यावा लागलेला आहे. कारण खूप जास्त पाऊस आहे. आणि तुम्हाला पाऊस दाखवतो. आणि माकड बघा पावसात भिजतंय. आणि आपले परिवार पण पोचलेले आहे. आणि आतमध्ये अशी खूप जशी मोठा सभागृह आहे. आणि इकडे असा पावसात आपण भिजू शकतो. तुम्हाला थांबा थोड्या वेळात बाहेरचा व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो असा काही व्ह्यू बघण्यात येतं. इथून खाली अशी वरतून असे पाण्याचा स्रोत येते आणि सरळ खाली जातो. तर दाखवतो थोड्यात. पाऊस जरा थांबू द्या. त्याआधी आम्ही थोडंसं जेवून घेतो जसं तुम्हाला सांगितलं. पण पाऊस आता एकदम खतरनाक भरला आहे. आणि अजून आपल्याला वरती जायचं आहे. खूप सारे पॉईंट म्हणजे व्ह्यू पॉईंट आहेत ते पण तुम्हाला दाखवतो मी हळूहळू. त्याच्या आधी पेट पूजा करूया आपण. तर मित्रांनो या जेवायला जंगी पार्टी आणि हा एवढा खतरनाक व्ह्यू. तो ओमकार आपको ये एंजॉय करके कैसा लग रहा है? खाना खा रहे हो और क्या ही मिलेगा. तर चला पटपट जेवून घेऊया. आणि पुढचा पण आता एवढा मस्त पाऊस पडतोय ना. वरती जायचं अजून आपल्याला. वरती तिकडे गेल्यावर दाखवतो. एवढंच खुलं जास्त तर गाईस फायनली अजून एक गुफा बघाई. खूप साऱ्या गुफा आहेत तिकडे. आणि समोर सगळे लोक आहेत. आम्ही एकटेच या गुफेत आलो. अशी खूप मोठी गुफा आहे. आणि फायनली बघूया खालचा व्ह्यू. ओ बाईसा तो बघा. तो अंघोळ बघा कुठे करताय. आणि असा काही व्ह्यू. तर मित्रांनो आता इकडे ह्या ट्रेलचा शेवट होईल. आणि इथून असं पाणी चाललंय पुढे. तर चला शेवटी बघूया काय काय. आणि अजून एक गुफा शेवटी आहे. तिथे अजून एक झरणं आहे. इथे एक गुफा आणि वरतून एक झरणं. आणि हा इकडे आपण त्या लेणीत गेलो. या लेणीत गेलो. इथे जायचं होतं ना. इथे राहिलं. आणि ते मागे तो पण तिथं भारी आहे. आणि इथून वॉचमॅन वरती आहे. आता इथून वरती चढूया. तर मित्रांनो अजून इकडे एक लेणी आहे. ती तो इथे या साईडला.
ती झाडांमुळे आता दिसत नाही आणि वरतून बघ कसे झरणं येत आहे, धबधबा इथून पण असं पाणी सरपतंय. आणि आता आता आपण जाणार आहे वरती. आणि तू काय दाखवतेस? पानाचं झाड लाल पानांचं झाड, मेपल ट्री. किती भारी दिसतंय. का भारी सीन आहे, अप्रतिम. आणि ते काय डिझाईन कसली काढले कुठे बाबा इथे 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 मध्ये? ती लेणीच आहे, ती दगड आहे तो. अजून एक. तिथे पण लेणी. हा. आणि हा आदिमानव कोण? तिथे कोण दिसत नाही एक माणूस मला. जाणारच कसं, कठीण आहे तिकडे जाणं. हा मग चला. तर आता वरती जायचंय. लेट्स गो गाईस. तिकडून रस्ता आहे बोलतो तो. अच्छा, आता वरती गेल्यावर तुम्हाला भेटतो. वरती गेल्यावर सगळ्यात एक सरप्राईज आहे ते दाखवतो तुम्हाला. थांबा या. तो दोस्तों फाइनली ऊपर आ चुका हूँ और यहाँ पे जो व्यू है वो अलग ही लेवल का व्यू है. तो ज़रा शांति से वो व्यू को देखिए, फिर ज़रूर लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूर करना. तर फायनली गाईस बेस्ट प्लेसवर आलेलो आहे मी. इथून जो व्ह्यू दिसतो ना यार, तो खरंच वर्थ इट आहे. जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर आम्ही चालून आलो, बट हा व्ह्यू मुंबईत भेटणं खूप बिलकुल काही नाही, वर्थ इट नाही. हां, तर कसं सीन आहे, हा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर चालून आलो. आणि पावसात तर खूप मजा येते. तर तुम्ही पण जरूर विजिट करा. आणि हा मागचा व्ह्यू, हा बघा व्ह्यू, म्हणजे पूर्ण मुंबई अशी चारो बाजूला आहे. आणि आम्ही इथे मध्ये बसलो आहे. अजून काय पाहिजे जिंदगीमध्ये. आणि मागे इथे स्विमिंग पूल पण आहे, तो ओमकार तुम्हाला दाखवेल. ओमकार ब्रो, बघा इथे स्विमिंग पूल. तर ओमकार तर थोड्या वेळात उतरेल इथे, तर तुम्हाला समजेल. आणि पाऊस समोरून येतोय, खूप थंड. चला असं शांतीप्रमाणे बसू. तर मित्रांनो इथे आहे व्ह्यू पॉईंट. तर चला बघूया कसा व्ह्यू आपल्याला दिसतोय. तर इथून मित्रांनो असा काही व्ह्यू दिसतो. खूप खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो. आणि इथे माकड पण खेळत आहेत. आणि अजून असं खाली जायचं आहे. ती वाली ट्रेल आम्ही नाही केली जी आता दिसते तुम्हाला, बट हा व्ह्यू बघा, खतरनाक व्ह्यू आहे. पैसा वसूल. मित्रांनो ओमकारच्या बॉटलसोबत जरा मंजुमल वॉइस झालं. ओमकार आत दाखव, आवाज दे इनमडे. आणि इकडून वरतून डायरेक्ट खाली. आता त्या ब्रिजवर जायचं आहे आपल्याला. आणि मग तिकडनं मग बघू काय करायचं आहे. असा काही व्ह्यू नदीतून ऊपर जाना है. हे वरती काय नाही, अरे वरती काय नाही. आणि हा ब्रिज इकडे कुठे जाऊया, वरती कायच नाही. तर फायनली मित्रांनो आता आपण आलो आहोत खाली आणि परत एकदा गार्डनमध्ये. तर आलो आहोत खाली. तर आजचा व्लॉग एवढाच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच.